मित्रांनो, दिनांक 12 जुलै 2021 रोजी परिपत्रक प्रसिद्ध झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंठेवारीचे व्यवहार बंद झाले. कारण या परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र नोंदणी अधिनियम 1961 या कायद्यामधील नियम 44 उपनियम 1 त्याचा पोटनियम आय मध्ये असे नमूद केले गेले होते की जर एखादा दस्तऐवज नोंदणीकृत करावयाचा असेल आणि त्या दस्ताच्या नोंदणीमुळे एखादा केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा किंवा राज्य सरकारने केलेल्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या दस्ताच्या नोंदणीसाठी कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजेच सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असेल किंवा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटची गरज असेल. आता या परवानग्या महाराष्ट्र तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यानुसार मिळत नाही आणि त्यामुळे गुंठेवारीचे दस्त होत नाहीत. परंतु दिनांक 12 जुलै 2021 चे परिपत्रक माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्द केले आणि या महाराष्ट्र नोंदणी अधिनियम 1961 च्या नियम 44 उपनियम 1 त्याचा पोटनियम आय देखील आपोआपच रद्द केला गेला. इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की आपण जे काही खरेदी दस्त करतो, साठेखत करतो किंवा अन्य कोणताही दस्त करतो तर तो भारतीय नोंदणी कायदा 1908 अन्वये करत असतो. म्हणजेच हा कायदा केंद्र सरकारने बनवलेला आहे आणि महाराष्ट्र नोंदणी अधिनियम हा राज्य सरकारचा कायदा आहे. त्यामुळे जर राज्य सरकारच्या कायद्याने केंद्र सरकारच्या कायद्यास बाध्य निर्माण होत असेल तर संबंधित राज्य सरकारचा कायदा हा नियमबाह्य ठरवला जातो. आता या जजमेंटमुळे अनेक जणांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, जसे की मी आता अर्धा गुंठा 1 गुंठा अशी जमीन खरेदी करू शकतो का? त्याच्यावर मी घर बांधू शकतो का? आता कोणत्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही ना? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, आपण उच्च न्यायालयाचे जजमेंट पाहूयात आणि त्याचबरोबर त्याचे विश्लेषण करूयात आणि मग आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूयात. बघा, जजमेंटमधील दुसऱ्या परिच्छेदमध्ये कोर्टाने कोणता मुद्दा ठरवायचा आहे ते सांगितलेले आहे. यामध्ये एक मागणी अशी आहे की महाराष्ट्र नोंदणी अधिनियम मधील नियम 44 उपनियम 1 त्याचा पोटनियम आय हा भारतीय नोंदणी कायदा 1908 चे परस्पर विरुद्ध असल्याचे जाहीर करून मिळावे आणि त्याद्वारे दिनांक 12 जुलै 2021 चे परिपत्रक रद्द करून मिळावे. अशा 2 मागण्या कोर्टासमोर ठेवण्यात आलेल्या होत्या. आता जजमेंट पाहतोय तर केस काय होती ते देखील पाहूयात. तर या पिटिशनमध्ये गोविंद सोलपुरे, प्रकाश गाडगुल आणि कृष्णा पवार हे तिघे पिटिशनर होते. म्हणजे सोप्या भाषेमध्ये वादी होते. यांनी त्यांचे वडगाव कोल्हाटी या गावामधील गट नंबर 8 मधील प्लॉट नंबर 182, 183 आणि 184 संबंधाने खरेदी दस्त करण्यासाठी सहदुय्यम निबंधक यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळेस संबंधित अधिकारी यांनी त्यांना 12 जुलै 2021 च्या परिपत्रकानुसार परवानगी नसेल तर दस्त होणार नाही असे म्हणून त्या दस्तांची रजिस्ट्री करण्याचे नाकारले. आता 4थ्या पॅराग्राफमध्ये हे नमूद आहे की त्यानंतर त्यांनी सदरचे खरेदी दस्त हे सहाय्यक दुय्यम निबंधक औरंगाबाद यांच्याकडे रजिस्ट्रीसाठी नेले. परंतु त्यांनी देखील सदरचे खरेदी दस्ताची रजिस्ट्री 12 जुलै 2021 च्या परिपत्रकानुसार सक्षम अधिकारी यांची परवानगी नसल्याने नाकारली आणि त्यामुळे या पिटिशनरने त्यांच्या अनेक मागण्यांसाठी हे पिटिशन उच्च न्यायालयासमोर दाखल केले. 5व्या पॅराग्राफमध्ये कोर्टापुढे कोणता प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याबाबत सांगितलेले आहे. जसे की नियम 44 उपनियम 1 त्याचा पोटनियम आय हा भारतीय नोंदणी कायदा 1908 चे कलम 34 आणि 35 शी विसंगत आहे का? त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न असा होता की दिनांक 12 जुलै 2021 चे परिपत्रक हे रजिस्ट्रिंग ऑथॉरिटी आणि नागरिकांवर बंधनकारक केले आहे, ते परिपत्रक मुळातच वैध आहे का? आणि तिसरा प्रश्न होता की रिस्पॉन्डंट नंबर 3 म्हणजे श्रावण हर्डीकर साहेबांनी 12 जुलै 2021 चे जे परिपत्रक प्रसिद्ध करण्या इतपत लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होता का, की जे परिपत्रक भारतीय नोंदणी कायदा 1908 चे कलम 34 आणि 35 शी अतिशय विसंगत होता. मित्रांनो, भारतीय नोंदणी कायदा कलम 34 आणि कलम 35 नक्की काय आहे ते थोडक्यात समजावून घेऊयात, जेणेकरून आपल्या तालुक्यातील जे सब रजिस्ट्रार साहेब आहेत त्यांना दस्त नोंदवण्यासंदर्भाने किती पॉवर्स आहे हे आपल्या लक्षात येईल. कलम 34 मध्ये स्पष्ट सांगितले आहे की जो व्यक्ती दस्त करण्यासाठी आलेला आहे त्याच व्यक्तीचा तो दस्त आहे का हे पडताळून पाहणे, त्या व्यक्तीचे ओळखपत्र तपासून पाहणे आणि एखादी व्यक्ती कुलमुख्तार किंवा एखाद्याच्या वतीने काम करणार असेल तर त्या व्यक्तीला तसे अधिकार आहेत का हे पाहणे.
त्याचबरोबर कलम 35 असे सांगते की जे व्यक्ती दस्तामध्ये पक्षकार असतील त्या सर्व व्यक्ती हजर असल्याची त्या नोंदणी अधिकारी यांना खात्री पटली की त्यांनी त्या दस्ताची नोंदणी करण्याची आहे. कुलमुखत्यार धारकाने कुलमुखत्यार पत्राद्वारे त्याचे अधिकार दाखवायचे आहेत. तसेच एखादी व्यक्ती जर मयत असेल तर त्यांचे वारस त्याच्या वतीने दस्ताला हजर आहेत का नाही हे पाहिल्यानंतरच दस्ताची नोंदणी त्या नोंदणी अधिकारी यांनी करण्याची आहे. म्हणजेच येथे कोठेच परवानगी आणलेली आहे का नाही ते पाहण्याची जबाबदारी किंवा अधिकार त्यांना दिलेले नाहीत. आता हा आहे केंद्र सरकारचा कायदा आणि अगदी या उलट 12 जुलैचे परिपत्रक काढून राज्य सरकारच्या महाराष्ट्र नोंदणी अधिनियमामध्ये नियम 44 उपनियम 1 त्याचा पोटनियम I हा वाढवून अशी सक्षम अधिकारी यांची परवानगी तपासून मगच दस्ताची नोंदणी करण्यात यावी असे नमूद आहे. आणि आता उच्च न्यायालयाला हीच गोष्ट किंवा हाच प्रश्न उत्तरित करायचा आहे की काय राज्य सरकारचा कायदा केंद्र सरकारच्या कायद्याशी विसंगत आहे का, आणि असेल तर तो कलम आणि ज्या परिपत्रकाद्वारे ते कलम आलेले आहे ते परिपत्रक रद्द करावे का. आता आपण डायरेक्टली न्यायनिर्णयामध्ये माननीय उच्च न्यायालयाने काय म्हणले आहे किंवा काय आदेश दिलेले आहेत ते पाहूयात, कारण जजमेंटची एवढी सगळी पाने विश्लेषण करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आता या जजमेंटचा फक्त दुसरा भाग हा आपल्या समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हणजेच महाराष्ट्र नोंदणी अधिनियम 1961 मधील नियम 44 उपनियम 1 त्याचा पोटनियम I हा रीड डाऊन केला जात आहे. रीड डाऊन हे एक कायदेशीर शब्द म्हणजेच लीगल टर्म आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादे कोर्ट एखादा कायदा यापुढे वैध राहणार नाही असे म्हणत असते त्यावेळेस रीड डाऊन या शब्दाचा उच्चार आपणास पाहावयास मिळतो. गुगलवर रीड डाऊन मिनिंग इन लॉ असे टाईप केले की तुम्हाला या गोष्टीची खात्री होऊन जाईल. मुद्द्याकडे वळूयात की महाराष्ट्र नोंदणी अधिनियम 1961 मधील नियम 44 त्याचा उपनियम 1 त्याचा पोटनियम I हा यापुढे वैध राहणार नाही आणि लागू देखील होणार नाही असे जाहीर केले जाते. त्याचबरोबर नोंदणी अधिकारी यांनी भारतीय नोंदणी कायदा 1908 चे कलम 34 आणि 35 अन्वये दस्त नोंदणी करते वेळेस नियम 44 उपनियम 1 त्याचा पोटनियम I अन्वये कोणतीही पूर्तता करण्याबाबत आग्रह धरण्याची गरज नाही. त्याचबरोबर दिनांक 12 जुलै 2021 च्या परिपत्रकाप्रमाणे किंवा नियम 44 उपनियम 1 पोटनियम I अन्वये पूर्तता केली नसलेस कोणतेही दस्त नाकारू नयेत. म्हणजेच ऑर्डरचा हा ऑपरेटिव्ह भाग जर पाहिला तर सर्वांच्या हे लक्षात येईल की या न्यायनिर्णयाद्वारे 12 जुलैचे परिपत्रक तर रद्द केलेच, त्याचप्रमाणे आता गुंठेवारीचे दस्त सक्षम अधिकारीच्या परवानगीशिवाय रजिस्ट्री करण्याचे महाराष्ट्रातील सर्वच नोंदणी अधिकारी यांना बंधनकारक केले. तर मित्रांनो, थोडेसे प्रश्न उत्तरे पाहूयात ज्यामधून तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे होईल. तर पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुंठेवारीचे व्यवहार आता सुरू होतील का. तर हो, कदाचित सुरू देखील झाले असतील. म्हणजेच आता 1 गुंठे 2 गुंठे अशी तुकड्याची खरेदी होऊ शकते, परंतु त्याची नोंद 7/12 सदरी होणार नाही. म्हणजेच तुम्ही खरेदी दस्त रजिस्टर केला आणि तलाठीकडे जाऊन 7/12 सदरी नाव लावण्यास सांगितले तर ते शक्य होणार नाही, कारण उच्च न्यायालयाने 12 जुलैचे परिपत्रक रद्द केले आहे. त्याद्वारे गरजेच्या असणाऱ्या परवानग्या नोंदणी अधिकाऱ्यांनी पाहण्याच्या नाहीत असे आदेश दिलेले आहेत. परंतु तुकडेबंदी तुकडेजोड कायदा हा संपुष्टात आलेला नाही, त्यामुळे 7/12 सदरी तो नोंद होणार नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखादे अपील होऊन हा निर्णय संपू शकतो का. तर बघा, अपीलाची तरतूद प्रत्येकाला लागू आहे आणि जर अपील झाले आणि त्याद्वारे हा न्यायनिर्णय रद्द ठरविला गेला तर पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होईल. तिसरा आणखीन एक प्रश्न म्हणजे 7/12 वर नोंद होणार नाही तर या न्यायनिर्णयाचा काय फायदा. तर या न्यायनिर्णयाद्वारे ज्या व्यक्तींनी गुंठेवारीच्या प्लॉटच्या मालकांना पूर्वी काही ॲडव्हान्स दिलेला असेल किंवा साठेखत केलेले असेल किंवा कोणी तर स्टॅम्पवर लिहून जमीन मालकांना पैसे दिलेले असतील तर त्यांनी त्यांचे खरेदी खत करून घ्यावेत, कारण काही नसण्यापेक्षा थोडेसे असलेले कधीही चांगले. आणि जर तुकडेबंदी कायद्यामध्ये भविष्यात जर दुरुस्ती आली आणि त्याद्वारे 7/12 सदरी नाव लावण्याबाबत तरतूद केली गेली तर आपण त्या तरतुदीचे स्वागतच करू. चौथा एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न की हा न्यायनिर्णय कोणत्या जमिनींच्या बाबतीत आहे. बघा, ज्या जमिनींच्या बाबतीत 12 जुलैचे परिपत्रक लागू होते त्याच जमिनींच्या बाबतीत हे न्यायनिर्णय लागू आहे. तर मित्रांनो, मला असे वाटते की एखाद्या व्यक्तीला एवढेच प्रश्न असू शकतात. जरी तुमचे काही आणखीन प्रश्न असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा. प्रश्न जास्त असतील तर प्रश्नांची संख्या पाहून 1-2 व्हिडिओ बनवून नक्कीच मार्गदर्शन केले जाईल. आणि जर तुम्हाला सल्ला फी देऊन सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कॉल बुक करून घ्या. अनेक जण दररोज सशुल्क सल्ला घेऊन त्याद्वारे मार्गदर्शन घेत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.